नमस्कार. शब्दार्थाच्या या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. इतका सुंदर प्रतिसाद याही सिरीजला तुम्ही देताय, मला फार आनंद होतोय. गेल्या व्हिडिओनंतर अनेकांनी मला असं सांगितलं होतं की दिठी या शब्दाबद्दल आम्हाला जाणून घ्यायचं आहे. आता हा इतका सुंदर शब्द आहे. दिठी म्हणजे दृष्टी. त्याचा शब्दार्थ आपण पाहायला गेलो तर तो आहे दृष्टी. पण दिठी म्हणजे केवळ पाहणं नाही, तर विचारांची आणि समजुतीची दृष्टी. अशी दृष्टी जी ज्ञानातून, अनुभवातून, संवेदनेतून किंवा अनुभूतीतून येते, ती दृष्टी म्हणजे दिठी. ज्ञानेश्वरीमध्ये हा संदर्भ, हा शब्द अनेकदा आपल्याला दिसतो. ज्ञानोबा माऊली म्हणतात की आधीची देखणी दिठी, वरी सूर्य पुरवी पाठी, तैन दिसे ऐसी गोठी म्हणजे गोष्ट. तेन दिसते ऐसी गोठी केही आहे. म्हणजे मूळच्यात स्वच्छ किंवा तीक्ष्ण नजरेला जर सूर्याचं साहाय्य मिळालं तर त्या दृष्टीला दिसणार नाही असं काय आहे या जगामध्ये. हे ते म्हणता आहेत विवेकी माणसांबद्दल. निरक्षीर बुद्धीने जी माणसं ह्या आपल्या बाह्य दिसणाऱ्या गोष्टींच्या पलीकडे स्वतःच्या संवेदनेतून त्या पलीकडचं काहीतरी बघू शकतात, त्या माणसांबद्दल ज्ञानोबा माऊली हे म्हणतात. आणि याच्या अगदी उलट एक ओवी सुद्धा आहे. त्यांनी असं लिहिलंय की पिसे आहाती डोळसे, परी एकली दिठी नसे, तैसे ते गा. आता हे ते म्हणतात अज्ञ लोकांबद्दल. म्हणजे मोराच्या सुंदर पिसाऱ्यावरती अनेक डोळे असतात, पण म्हणून त्या पिसाऱ्यातल्या डोळ्यांमधून ते दिसायला सुंदरही दिसतात, पण त्या डोळ्यांमधून मोर पाहू शकतो का, तर नाही. इतकं सुंदर लिहिलंय हे. म्हणजेच काय, फक्त बाह्य डोळे असणं म्हणजे दृष्टी नाही. एखादा डोळस माणूस डोळे असूनही पलीकडचं पाहू शकेल किंवा आतलं पाहू शकेल असं नाही. आणि सूरदासांसारखा एखादा अंध असलेला, नेत्रहीन असलेला, पण आपल्या अनुभूतीतून महान पदाला पोहोचलेला संत मात्र बाह्य डोळे नसताना सुद्धा दिठीतून अनेक गोष्टी अनुभवू शकतो. कारण ते त्यांच्या चिंतनातून, त्यांच्या अनुभवातून, त्या सखोल ज्ञानातून त्यांनी कमावलेलं असतं. एक फार सुंदर म्हण आहे, द मोर यू नो द मोर यू सी. अर्थ इतकाच आहे की जेवढी तुमची जाण अधिक, तेवढं तुमचं पाहणं, तुमची दृष्टी अधिक आणि तुमची दिठी अधिक. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा. आणि नेहमी मी म्हणते तसंच ह्या पलीकडचेही असे काही शब्द असतील जे आता आपण वापरत नाही, अनुकूल वाटतात किंवा आता आपल्या व्यवहाराच्या ते पलीकडचे वाटतात, काही शब्दांची भीती वाटते, दडपण येतं, असे शब्दसुद्धा मला खाली लिहून नक्की कळवा. पुढच्या व्हिडिओमध्ये त्या शब्दाबद्दल बोलण्याचा आपण प्रयत्न करूया. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन शब्दासह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.